शेतकरी मित्रांनो, राम राम. आपल्यासाठी एक खुश खबर आहे, ती जाणून घेण्याआधी महत्त्वाच्या सूचनावर एक नजर टाकू. सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की आज देखील राज्यातील बऱ्याच भागात चांगल्या पावसाची शक्यता आहे. राज्यात काल आपल्याला अनेक भागात पावसाची कमी पाहायला मिळाली. अजून देखील बरेच भाग असे आहेत जिथे चांगला पाऊस झाला नाही, तर त्या भागांना देखील पुढील काही दिवसात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. बंगालच्या उपसागरात उत्तरेला तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र हे जरी भूभागावर सरकलं असलं तरी ते बऱ्यापैकी उत्तरेला म्हणजेच झारखंड, बिहारच्या दिशेने सरकलं आहे. त्याचा परिणाम मध्य भारतावर आणि महाराष्ट्रावर जरी होत असला तरी त्याचा प्रभाव अपेक्षे एवढा नाही. त्याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये जी तीव्रता अपेक्षित आहे ती तीव्रता सध्या दिसत नाही. गेल्या 48 तासात झालेल्या पावसाच्या प्रमाणाचं जर आपण निरीक्षण केलं तर ओरिसा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश पूर्व, त्याचबरोबर काही प्रमाणात विदर्भामध्ये आणि तेलंगणामध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण चांगल्यापैकी राहिलेलं आहे. कोकण किनारपट्टीला देखील पावसाचं प्रमाण वाढलं असून गुजरातमध्ये देखील पावसाचं प्रमाण वाढलं आहे. जवळपास केरळपर्यंत किनारपट्टीला पाऊस होतोय. महाराष्ट्रात उर्वरित ठिकाणी किरकोळ पावसाच्या घटना घडत आहेत. ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, दररोज व्हिडिओ बघतात, त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल. विदर्भ आणि कोकण वगळता आज महाराष्ट्रामध्ये मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे. पूर्वेकडील काही राज्यांमध्ये रेड अलर्ट देखील दिला आहे. छत्तीसगडमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्रासाठी हा अंदाज 19 तारखेलाही कायम आहे. भारतीय हवामान खात्याने 20 तारखेला मात्र महाराष्ट्रात पाऊस दाखवलेला नाही. 21 तारखेला देखील पावसाचा अंदाज महाराष्ट्रात भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आलेला नाही. 18 तारखेला महाराष्ट्रामध्ये आजच्या नवीन अंदाजामध्ये पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, पूर्व विदर्भ असं पावसाळी वातावरण अतिशय चांगल्या प्रकारचं दाखवण्यात आलं. यामध्ये सांगली, सोलापूर, अहिल्यानगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर अतिशय चांगलं वातावरण दाखवण्यात आलेलं आहे. 19 तारखेला देखील स्थानिक वातावरण छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, बीड, सोलापूर, लातूर, धाराशिव, सांगली, पूर्व विदर्भातील किंवा संपूर्ण विदर्भातील बहुतांश जिल्हे, मात्र नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूरमध्ये किंवा गडचिरोलीत, वर्ध्यामध्ये, यवतमाळमध्ये पावसाचं प्रमाण थोडं अधिक राहण्याची शक्यता आहे. 19 तारखेला कोकण किनारपट्टीला पावसाचं प्रमाण अधिक वाढेल असं ICMW मॉडेलचा अंदाज आहे. 20 तारखेला देखील कोकण किनारपट्टीसहित पूर्व विदर्भ आणि विशेष करून मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, परभणी, नांदेड, बीड, लातूर आणि धाराशिव, सोलापूरमध्ये स्थानिक वातावरणाची शक्यता देखील कायम आहे. कोकणात पावसाचा प्रभाव अधिक वाढणार आहे. 21 तारखेला कोकण किनारपट्टीत पाऊस असणारच आहे, परंतु त्याबरोबरच विदर्भ बहुतांश जिल्ह्यामध्ये आणि अगदी जळगाव जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगरचा, जालन्याचा उत्तरेकडील भाग, नांदेड, परभणी, वाशिम, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलढाणा या सर्व जिल्ह्यांमध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारचं पाऊसमान अगदी नंदुरबार, धुळ्यापर्यंत दिसतंय. पश्चिम महाराष्ट्रातला पाऊस मात्र 21 तारखेपासून थोडा हलका कमी होण्याची शक्यता आहे. 22 तारखेपासून आपण बघतो थोडं उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि पूर्व विदर्भ असं पावसाळी प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. थोडं मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा दक्षिणी भाग, पश्चिम महाराष्ट्रातील पाऊस कमजोर होण्याची शक्यता आहे. 23 तारखेला मात्र आज हा मॉडेल एररही असू शकतो.
किंवा अंदाज बरोबरही असू शकतो, पण प्रत्येक दिवशी होणारा अंदाज महत्त्वाचा आहे, कारण 23 तारीख तशी जवळ आहे. विदर्भातील काही भागावर कमी दाबाचं क्षेत्र सरकण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे संपूर्ण विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे संकेत देण्यात आले आहेत. यामध्ये अगदी मराठवाड्याचा आणि उत्तर महाराष्ट्राचाही जळगाव जिल्हा समाविष्ट असेल. अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, बीड आणि लातूर, धाराशिव, सोलापूरपर्यंत त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे एकूणच जर ही सिस्टम महाराष्ट्रावर परिणाम करत असेल तर महाराष्ट्रात बऱ्यापैकी पाऊस होईल, परंतु मॉडेल एरर ठरतो कधी कधी आणि बघूयात आपण. 24 तारखेला देखील एक कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रावर सरकण्याची शक्यता दाखवण्यात आलेली आहे आणि अतिवृष्टीची शक्यता देखील विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये नोंदवण्यात जाईल अशा प्रकारचा अंदाज आहे. मात्र कोकण किनारपट्टीसहित उर्वरित महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण घटण्याची शक्यता आहे. 25 तारखेला देखील विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यात पावसाची नोंद होईल. कोकणातही पावसाचं प्रमाण वाढेल असा अंदाज आहे. थोडं नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेला देखील पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. कालही हाच अंदाज होता. 26 तारखेपासून महाराष्ट्राच्या उत्तरेकडून संपूर्ण विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी प्रमाण वाढणार आहे. महाराष्ट्रात स्थानिक वातावरणाला देखील जोर मिळणार आहे. अंदाज सकारात्मक आहे. आपण साधारणपणे या 15 दिवसामध्ये येणाऱ्या भारतामध्ये चांगलं पाऊसमान राहील असा अंदाज दिलेला आहे. यामध्ये पूर्व भारत असेल, मध्य भारत असेल किंवा अगदी गुजरातचा राजस्थानचा काही भाग असेल, या ठिकाणी जोरदार पावसाचं वातावरण तयार होणार आहे. विदर्भामध्ये देखील किंवा उत्तर महाराष्ट्र आणि कोकण या ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढणार आहे. आपण झटपट SMWF मॉडेलनुसार आजची पावसाळी परिस्थिती बघणार आहोत. आजही महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरणाची शक्यता आहे. यामध्ये अहिल्यानगर, पुणे, बीड, अगदी पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, थोडं नंदुरबार जिल्ह्यामध्ये अजून समाधानकारक पावसाचं वातावरण दिसत नाही आहे. परंतु आज देखील चांगल्या प्रकारचं वातावरण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वरूपाचं असण्याची शक्यता आहे. आणि यामध्ये आपण बघतो की छत्रपती संभाजीनगरपासून तर अहिल्यानगर, बीड, पुणे पूर्व, सातारा पूर्व आणि अगदी लातूर, धाराशिव, सोलापूर, परभणी, नांदेडपर्यंत, शिवाय विदर्भातीलही सर्व जिल्हे आज चांगले पाऊस देतील असा अंदाज आहे. 19 तारखेला देखील स्थानिक वातावरणाचा शक्यता अजून कायम आहे. थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण सध्या कमी दिसतंय, तरी जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाच्या घटना घडणार आहेत. 20 तारखेला देखील अतिशय उत्तम अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्राच्या बहुतांश भागात आपल्याला बघायला मिळणार. शिवाय कोकणातही पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे. तीच परिस्थिती 21 तारखेला आहे, परंतु वातावरण थोडं उत्तरेला सरकते. म्हणजे उत्तर मराठवाडा आणि विदर्भ, कोकण असंही पावसाळी वातावरण राहणार आहे. तीच परिस्थिती आपण बघतो की थोडं उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाचा उत्तरेकडील भाग, कोकण असं थोडं पावसाळी वातावरण आहे 22 तारखेला. त्यानंतर आपण बघतो की विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण वाढेल. कोकण आणि उर्वरित महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण 23 आणि 24ला कमी राहणार आहे. एक सिस्टम विदर्भावर परिणाम करण्याची शक्यता आहे. त्यामुळे थोडं मुसळधार पावसाचं वातावरण 24-25 नंतर विदर्भाच्या काही भागात असू शकतं असा अंदाज आहे. मात्र या वादळी प्रणाल्या सातत्याने जागा बदलत असतात, त्यामुळे शक्यता आपण यावरही बाबींवर लक्ष देणार आहोत. 26 तारखेला स्थानिक वातावरण महाराष्ट्रामध्ये बहुतांश जिल्ह्यांमध्ये आहे. कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेतकरी मित्रांनो, राम राम. मी किशोर पांडे आपल्याला 18 जुलै ते 20 जुलै दरम्यानचा हवामान अंदाज सांगणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आपण काल दिलेल्या अंदाजामध्ये जवळपास 9 ते 10 तासाचा फरक झाला. त्याचबरोबर आज त्या अंदाजानुसार बऱ्याच भागात पावसाला सुरुवात देखील झाली आहे. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो, मी आपले आभार व्यक्त करतो की आपण या चॅनलचे 100K म्हणजे 1 लाख सदस्य होण्यामध्ये नक्कीच महत्त्वपूर्ण असे योगदान दिले. त्याचबरोबर
आपले गुरु म्हणजे माननीय डॉक्टर मच्छिंद्र बांगर साहेब यांनी देखील अमूल्य असे सहकार्य आपल्याला केले, त्याबद्दल आपले आणि डॉक्टर मच्छिंद्र बांगर साहेबांचे देखील खूप खूप आभार व्यक्त करतो. चला तर शेतकरी मित्रांनो, आपण पुढील हवामान अंदाजाला सुरुवात करू. तर शेतकरी मित्रांनो, आज म्हणजे 18 जुलै ते 20 जुलै दरम्यान एकंदरीत महाराष्ट्राचा हवामान अंदाज जाणून घ्यायचा तर 18 ते 20 जुलै दरम्यान महाराष्ट्रात हवामान ढगाळ राहून काही भागात वाऱ्याचा तर काही ठिकाणी पावसाचा जोर अधिक राहून हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, विभागवार अंदाजामध्ये भारतीय हवामानशास्त्र विभागाने मराठवाडा विभागाला पावसाचा येलो अलर्ट दिलाय. सविस्तर अंदाज जर पाहिला तर 18 जुलै म्हणजे आज मराठवाड्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह वाऱ्याचा वेग अधिक राहून मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच 19 जुलैला देखील पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. तर 20 जुलैला थोडा जोर कमी होऊ शकतो. तर यात कोणत्या जिल्ह्यांना आज, उद्या आणि परवा पाऊस होऊ शकतो तर हे जाणून घेऊ. सुरुवातीला मी तुम्हाला एक सांगतो शेतकरी मित्रांनो की हा अंदाज आहे आणि अंदाजामध्ये 1-2 दिवसाचा हेरफेर होऊ शकतो. सुरुवातीलाच मी आपल्याला सांगितलं की मी काही कोणताही हवामान तज्ज्ञ नाही, तर मी एक सर्वसाधारण शेतकरी आहे आणि गेली 2 ते 3 वर्षापासून मी हवामानाचे नेहमी व्हिडिओ अपडेट करत असतो. त्यामुळं थोडीफार त्याची माहिती असल्यामुळे मी शेतकऱ्यांना अगदी सोप्या भाषेत समजेल अशा सोप्या भाषेत हवामान अंदाज सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तर शेतकरी मित्रांनो, जिल्हा आणि अंदाज जर पाहिला तर मराठवाड्यातील तर 18-19 जुलै दरम्यान छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि लातूर या जिल्ह्यांना दुपारनंतर जोरदार वाऱ्यासह तसेच मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. तर नांदेड, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. म्हणजे मराठवाड्यात 18 ते 20 जुलै दरम्यान मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाड्यातील जे भाग सुटले होते या भागात देखील आज पावसाची शक्यता आहे. तसंच तर मित्रांनो, हा व्हिडिओ टाकत असताना आमच्याकडे सकाळी म्हणजे आता जवळपास वाजले असतील 10 किंवा 10:30च्या दरम्यान पाऊस चालू झालेला आहे. तर असा पाऊस देखील अनेक भागात सध्या चालू झालेला असेल. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रात भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अलर्टनुसार पुढील 3 दिवस हलका ते मध्यम पावसाचा मेघगर्जनेसह अंदाज आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्याने अंदाज जर जाणून घ्यायचा विचार जर आपण केला तर आज नाशिक, जळगाव आणि धुळे जिल्ह्यात मेघगर्जनेसह हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. तर 19-20 जुलै दरम्यान या जिल्ह्यातील मोजक्या भागात जोरदार सरी होऊ शकतात. तर नंदुरबार जिल्ह्यात 18 ते 20 जुलै दरम्यान हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर म्हणजे नाशिक, धुळे आणि जळगाव हे जिल्हे वगळता या म्हणजे आज उद्या थोडा नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर थोडा कमी राहू शकतो. म्हणजे घाटमाथ्यावर या 3-4 जिल्ह्याच्या तुलनेत थोडा पावसाचा जोर अधिक पाहायला मिळेल. तर पश्चिम महाराष्ट्र भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पुढील 3 दिवसाच्या अंदाजानुसार हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पश्चिम महाराष्ट्रात होऊ शकतो. तर यात आज पुणे, सातारा, सोलापूर दुपारनंतर मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर 19-20 जुलै दरम्यान हलका मध्यम पाऊस होऊ शकतो. तर कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांना देखील हलके ते मध्यम पावसाचा अंदाज 19-20 जुलै दरम्यान आहे. त्याचबरोबर अहिल्यानगर जिल्ह्यात देखील हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस 18 ते 20 जुलै दरम्यान होऊ शकतो. तर मित्रांनो, काही भागात दुपारनंतर पावसाला सुरुवात होईल, काही भागात सध्या देखील पावसाची सुरुवात झालेली आहे. तर जे भाग सुटले ते त्या भागातील शेतकऱ्यांना एवढं सांगू शकतो की अजून 2-3 दिवसाची वाट पहा. या 2-3 दिवसामध्ये आपल्या जिल्ह्यात देखील पाऊस झालेला असेल अशी शक्यता म्हणजे सध्या मॉडेल बेस दिसत आहेत. तर शेवटी निसर्ग आहेत आणि निसर्ग कोणाच्या हातचा नाही. त्यामुळेच मी वारंवार व्हिडिओमध्ये पुन्हा हेडलाईनमध्ये सांगतच असतो की शेतकऱ्यांना पुढील शेतीचे दिवस जर चांगले आणायचे असतील तर जास्तीत जास्त वृक्ष लागवड करा आणि जतन करा व जे वृक्ष तोड होत आहेत आणि ती करू नका. नक्कीच शेतीला भविष्यात चांगले दिवस येतील आणि शेती योग्य पाऊस सर्वदूर पाहायला मिळेल. नाहीतर असंच होणार, या भागात खूपच जोरदार पाऊस ढगफुटी झाली, त्या भागात पाऊसच नाही, त्या भागात ढेकळं सुद्धा विरघळले नाही, अशी पावसाची परिस्थिती इथून पुढील काही दिवसामध्ये पाहायला मिळेल. चला तर नक्कीच आपण झाडं लावस आणि आशा मनात ठेवतो आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.